पहिल्या भागात आपण ज्या प्रकारे आपण सांगितलं की नराधम म्हणून एक वॉर्डन होता, एक सावित्री कैदी आली होती. तशा प्रकारे तिची इच्छा अधुरी राहिली होती आईला भेटण्याची. आणि मग नराधम ज्या प्रकारे तिला छळत होता, तिला शेवटची इच्छा तिची पूर्ण नाही केली आणि यातने दुःखेमध्ये तिने स्वतःचा जीव घेतला त्या 7 नंबर बारातमध्ये. आणि त्याच प्रकारे त्या 7 नंबर बारातमध्ये सावित्रीने नराधमचा खून केला. तर त्याच जेलमध्ये नराधम असताना हयातीत आपण म्हणतो ना शेराज सवा शेर असा कोणतरी भेटतो. तसाच शेराज सवा शेर होता, एक बिल्ला नावाचा कैदी होता. त्याच मीपणामध्ये जाऊन त्याने चुकीचं पाऊल पुन्हा एकदा त्या 7 नंबर बाराकमध्ये मुद्दाम छेड काढायला लागला. येता जाता 7 नंबर बाराकमध्ये त्याच दिवशी रात्री जेव्हा तो झोपायला गेला. नमस्कार मित्रांनो, आपल्या मागच्या व्हिडिओला जो भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद. आणि आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की नराधमची ड्युटी अजूनपर्यंत संपलेली नाहीये. तर पुढे काय घडलं हे जाणून घेऊया आजच्या भागात. जर तुम्ही मागचा भाग बघितला नसेल तर इथं आय बटन वरती क्लिक करून मागचा भाग नक्की बघा. तर चला आजच्या स्टोरीकडे वळूया. बटनची फार सुंदर अशी गझल आहे, ऐकली असेल तू. जे भोगले मी दुःख त्याला सुख म्हणावे लागेल. जे भोगले मी दुःख त्याला सुख म्हणावे लागेल. इतके भोगले मी मज हसावे लागेल. तर तलोजा जेलची आपण जी गोष्ट घेणार आहोत, तिथल्या कैद्यांची पार्श्वभूमी पण थोडीशी आपण समजून घेतली पाहिजे. तलोजा जेलची पण पार्श्वभूमी आपण थोडी समजून घेतली पाहिजे. कारण भाग 2 सुरू करण्याच्या अगोदर माझी विनंती आहे की सर्वांनी तो पहिला भाग बघावा. आणि जर पहिला भाग बघितलेला असेल तरच हा दुसरा भाग कळेल. तो पहिल्या भागात आपण ज्या प्रकारे आपण सांगितलं की नराधम म्हणून एक वॉर्डन होता, एक सावित्री कैदी आली होती. तशा प्रकारे तिची इच्छा अधुरी राहिली होती आईला भेटण्याची. आणि मग नराधम ज्या प्रकारे तिला छळत होता, तिला शेवटची इच्छा तिची पूर्ण नाही केली आणि यातने दुःखेमध्ये तिने स्वतःचा जीव घेतला त्या 7 नंबर बाराकमध्ये. आणि त्याच प्रकारे त्या 7 नंबर बाराकमध्ये सावित्रीने नराधमचा खून केला. हे आपण मागच्या भागात बघितलंय. आता आपण थोडंसं दुसऱ्या भागात वळण्याच्या अगोदर त्या तलोजा जेलमधले जे कैदी आहेत ते आलेत मुळात तिथे यातना शिक्षा नकळत आपल्या हातून काहीतरी अपराध घडलाय, ती शिक्षा भोगण्यासाठी आलेले. त्यामुळे तिथलं वातावरण, तिथल्या हवेमध्येच उदासीनता आहे. खूप दुःख आहे, तिथे त्रास आहे लोकांना की आम्हाला इथून बाहेर पडायचं आहे, घरच्यांपासून आम्ही अलिप्त आहोत, कधी बाहेर पडू कळत नाहीये. आणि मनात ते आहेच, ते शल्य आहेच त्यांच्या. त्यामुळे आता कसं आहे, परिस्थिती अशी असते की 24 तास माणूस दुःखात नाही राहू शकत, म्हणून मन रमवतात ते गिल्ट कुठेतरी आतमध्ये त्यांना ते खात असतं की माझ्या हातून रागाच्या भरात जर त्यावेळी तो अपराध नसता घडला, मी आज तिथे आलो नसतो. तर त्यामुळे ते सगळ्या गोष्टी आहेत. त्यात तलोजा जेलमधली वाईब्स बोलतो ना आपण, तीच निगेटिव्ह आहे मुळात. तर हे पार्श्वभूमी थोडंसं प्रेक्षकांनी समजून घेतली पाहिजे. त्याचबरोबर खूप कमी लोकांना किंवा बहुतेक लोकांना माहिती असतं जो वॉर्डन असतो तिथला, तो मुळातच कैदीच असतात. ते प्रशासन अधिकारी असतात, इतर असतात बाहेरून आलेले, पण वॉर्डन जो असतो हा तिथलेच नेमले जातात, ज्यांना आजन्म शिक्षा असते. त्यामुळे पूर्ण आयुष्य त्यांना तिकडेच घालवायचं आहे. आणि नराधम हा याला माहिती पडलं होतं किंवा त्या परिस्थितीशी त्याने संलग्न अशी केली होती की त्याला माहिती होतं की मला आता इथे पूर्ण आयुष्य घालवायचं. सो त्याच्यासाठी ते खेळणं होतं. त्याच्या जेल जी होती आणि कैदी हे खेळणं होतं त्याच्यासाठी. तो खेळायचा त्यांच्याबरोबर, त्यांच्या मानसिकतेबरोबर खेळायचा. मुळात हे सगळं का करायचं? कारण तो पैशासाठी. ते आपण म्हणतो ना, काही माणसांचा पिंडच मुळात क्रूर असतो, त्याला दया वगैरे नसते. कसं असतं, एखाद्याला बाहेर पडणार आहे, आपल्या कुटुंबाला आपण भेटणार आहोत, चांगलं सुखकर आयुष्य जगणार आहोत, ती आशा असते. त्याला माहितीच आहे आपण इथंच आयुष्य घालवणार आहोत. हा निराशावादी माणूस, त्याच्याकडून कसली अपेक्षा दया वगैरेची. आणि ते म्हणतात ना की माणसं गुणदोषासकट स्वीकारावी, तसं मेल्यानंतर पण ते गुणदोष जात नाही त्यांचे. तसं नराधमची आत्मा जी होती ती पण तितकीच क्रूर होती. तो मुळात जिवंत असताना तितका क्रूर होता, ऑब्व्हियसली मेल्यानंतर तर अजूनच क्रूर होणार आहे. फक्त एकच गोष्ट नराधम मधली आपण जर बघितली तर ती वाखाणण्याजोग आहे.
की तो प्रामाणिक होता आपल्या ड्युटीशी. त्याला ड्युटी खूप प्रिय होती. तो आजपर्यंत त्याच्या हयातीत जोपर्यंत होता त्या जेलमध्ये त्याने एकही सुट्टी घेतली नव्हती. प्रामाणिकपणे आपली ड्युटी करत होता. त्याचे जे रूम्स असतात ते वॉर्डन लोकांचे, त्या रूम मधून येऊन संध्याकाळी आपली सही करायची, 12 तास आपली ड्युटी करायची, परत त्या रूम मध्ये जायचं. ते जे काय त्याचे मित्र वगैरे असतील त्यांच्यासोबत तो दिवस घालवायचा, परत सकाळी उठून परत ड्युटीवर. तसंच त्याचा दिनक्रम चालला. कधी मॉर्निंग लागायची, कधी नाईट लागायची. शक्यतो नाईटच जास्त नराधमला द्यायचे, दिवसा तर देत नव्हते त्याला. तो घेत पण नव्हता कारण त्याला रात्र जरा आवडायची. मग आता राक्षसी वृत्तीचा होता. हे सगळं मी का सांगतोय, कारण थोडस कॅरेक्टर बद्दल एक प्रेक्षकांना कळायला पाहिजे कशा प्रकारची मानसिकता होते त्याची. आणि आता आपण बोलूया गोष्टीकडे थेट. ह्यांचं सुहास शिरवाळकरांचं पुस्तक आहे, त्यामध्ये एक वाक्य फार छान आहे. सर्व काही सुरळीत चालू असताना नेमकं काहीतरी विपरीत घडणार आहे, हेच लक्षात ठेवायला आपण विसरतो. आपल्या जेलमधल्या अधिकाऱ्यांना, आपल्या जेलमधल्या कैद्यांना असं वाटलं की नराधम आता मेला. त्यानंतर सगळं रान मोकळं झालं, सगळे सुखात होते. कारण त्रास देणारा एकमेव तो वॉर्डन होता, ते जो त्रास देणारा होता, आमच्याकडून पैसे उकळणारा होता, आम्हाला जेवण नीट नव्हता देत, म्हणजे मनमर्जीचं काही करू नाही शकत होतो. पप्पा मारायचा तर येऊन मारायचा लाठीने. तर सगळ्यात ते हाल अपेक्षा तो करायचा. पण ज्या क्षणी तो मेला थोडंसं आनंददायी वातावरण झालं होतं. बाकीचे अधिकारी एवढे हे नव्हते, क्रूर नव्हते, थोडं माणुसकी दया होती त्यांच्याकडे. म्हणजे बाकीचे पण वॉर्डन होते ते सगळे अधिकारी किंवा वॉर्डन पोलीस अधिकारी, तुम्ही थोडंसं समजून घ्या की कैद्यांना घाबरत होते. जो कोण कैदी आलाय तो मर्डर्स वगैरे करूनच आलेला आहे, तर थोडेसे घाबरून होते. नराधम एकमेव होता, त्याची दहशत होती की कैदी त्याला घाबरत होते. त्यामुळे आणि काय झालं, खूप दिवस असे निघून गेले शांततेत. नराधम मेल्यानंतर दिवस काय, मी तर बोलतो आठवडे निघून गेले. लोकांना वाटलं आता सगळं काही शांत झालंय, सर्व काही सुरळीत चालू आहे, आपलं जेल पण चालू आहे. जो जेलचा जेलर होता तो पण ट्रान्सफर झालाय, त्याची नवीन जेलर आला त्या जेलमध्ये. त्याला हे सगळं काय माहित नव्हतं की नराधम वगैरे वॉर्डन, कारण माणूस मेला तर विषय संपतो आणि सगळं काही सुरळीत चालू असतं, त्यामुळे त्याला कोणी सांगण्याचा प्रयत्नच केला नाही. तर त्या जेलमध्ये नराधम असताना हयातीत आपण म्हणतो ना शेराज सवाशेर असा कोणतरी भेटतो, तसाच शेराज सवाशेर होता. एक बिल्ला बिल्ला नावाचा कैदी होता. तो नराधम इतकाच ताकदवर, 6 फीट हाईट, शरीरसृष्टी पण चांगली त्याची, तितकाच ताकदवान आणि तितकाच क्रूर नराधम सारखाच. मुळात त्याचा पिंडच हा गुन्हेगारीचा आपण म्हणू शकतो. म्हणतात ना काही जणांचा जन्मच झालेला असतो, पुढे भविष्यात आपल्याला कळतं की अभिनेता होणार आहे, हा डॉक्टर होणार आहे. तसं आहे ना, त्यांच्या गावकऱ्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला माहित होतं हा गुन्हेगार 3 का 4 मर्डरी करून आलेला होता, 3-4 जणांचे खून केले होते. गावातल्या लोकांना लूटमार करणं हा त्याचा धंदा होता, छंद होता त्याचा, असं म्हणायचं. छंदासाठी तो करायचा. जे त्याची इतकी दहशत होती त्या गावात की तो 6च्या नंतर आला लोक दारं वगैरे खिडक्या बंद करायचे, इतका. आणि त्याला ती मांजर आवडायची काळ्या कलरची, तिला हात मारायचा, बिल्ला बिल्ला म्हणला. तर नाव नाही घेऊ शकत मी काही गोष्टींमुळे, पण त्यामुळे त्या जेलमध्ये आल्यानंतर त्याचं नाव पडलं बिल्ला. तो त्या कैद्यांना, सगळे कैदी त्याला घाबरून असायचे बिल्लाला, आणि नराधमला पण तितकेच घाबरून असायचे. नराधम आणि त्याची नेहमी झटापट व्हायची, कारण दोन ताकदवर शक्ती एकमेकांना भेटतात सेम वृत्तीच्या. तो बोलते ना, एक मयान में 2 तलवारें नहीं रह सकते, तसं काहीसं झालं होतं. कैद्यांना पण कळत नव्हतं की आम्ही बिल्लाचं ऐकू का नराधमचं करू. एका बाजूने तो आतमध्ये सतवतोय कैद्यांमध्ये राहून, आणि हा एक बाहेरून आम्हाला अजून सतवतोय. नराधम मेल्यानंतर बिल्लाला रान मोकळं झालं होतं, बिल्लाची दहशत वाढली होती. पण पोलीस तिथले अधिकारी वगैरे, नराधमची जागा बिल्लाने घेतली, नराधमची जागा बिल्लाने घेतली होती. पैसे वसूल करणं, कैद्यांना सतवणं, हे सगळं बिल्ला आता करायला लागला होता. नराधम असताना पण करायचा, पण तितक्या मोठ्या प्रमाणात नाही करायचा, कारण नराधम करून देत नव्हता. नराधमकडे एक पॉवर होती,
नराधमकडे ती पॉवर होती, कारण वॉर्डन पण होता, होता तो. अधिकारी सगळे त्याच्या, आणि जुना माणूस जेलमधला सगळा कोपरा त्याला माहिती होतं. त्यामुळे सगळं ते त्याच्या हातातच होतं, मुठीत होतं. तो जसा गेला तसा सगळ्या मुठ्या बिल्लाने आवळल्या. हातात पूर्ण कमांड घेतली जेलची. त्याला पण आजन्माची शिक्षाच होती बिल्लाला. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांना माहित नव्हतं की नक्की म्हणजे पैसे कसे काढू शकतो, सगळ्या गोष्टी, जेल कसं चालवायचं आहे व्यवस्थित, कैद्यांना कोण धरू शकतं आपल्या हातात. तर त्यासाठी बिल्ला हा बेस्ट आहे, परफेक्ट आहे. तर त्याला थोडं सपोर्ट करावा, तर त्याला सपोर्ट करायला लागला. आणि बिल्लाने बघता बघता हळूहळू पूर्ण जेल आपल्या काबूत घेतलं. कोण नराधम मेला, संपला विषय त्याचा. कर्माने गेला स्वतःच्या. त्या सावित्रीला त्याच्या आईला भेटून नाही दिलं, असं कुठं असतं का? बरं झालं मारलं त्याला, मी नाही घाबरायचो त्याला. काय करणार होता तो? आता आपलं राज्य आहे. जेवण चांगलं हवं असेल मला सांगा, पैसे पोचवा, मी तुम्हाला जेवण चांगलं देईल. तुमच्या घरच्यांपर्यंत काय पोचवायचं असेल मला सांगा, तुमचे चिठ्ठ्याच वगैरे मी पोचवेल. जे काय ते माझ्या हिशोबाने चालायचं. जेलमध्ये कामं करतात सगळे कैदी वगैरे, त्या कैदींमध्ये पण त्याचे कमिशन्स वगैरे असायचे. सो इनडायरेक्टली बिल्लाने टेक ओव्हर केलं. नराधमची जागा पूर्णपणे टेक ओव्हर केली. बिल्लाने टेक ओव्हर केलं सगळं काही. ते म्हणतात ना, एखाद्याला आपण जास्त ताकद मिळाली त्याचा माथा फिरतो, वरचा भाग हवेत जातो, हा अहंकार हवेत जातो. तसं तो हवेत गेला. त्याला असं वाटलं होतं की सगळं काही संपलं, नराधमचं सगळं काही संपलं, आता सगळं जे काय ते मीच आहे, आता यापुढे मीच चालवेन. आणि या गुरमीत तो होता. आणि तिथले जे पोलीस अधिकारी होते त्याचे मित्र नराधमचे, नराधम सोबत असायचे, जेवायचे, सगळ्या गोष्टी. नराधमला आपला बॉस थोडासा मानायचे, कारण नराधम पैसे वगैरे पण काढून द्यायचा ना त्यांना वगैरे. तर त्या हिशोबाने पण नंतर नराधम मेल्यानंतर ऑब्विसली बिल्ला सगळे पैसे वगैरे पुरवतोय, तर बिल्लाला थोडस हे करायला लागले, मान मिळायला लागला आणि मस्करी करायला लागले. अरे बिल्ला, तुला आठवतंय का नराधम तुझी कशी मस्करी करायचा? तर बोलतो, तो काय माझी मस्करी करणार, मेला बघ कसा कुत्र्याचा आहे. आज जे काय ते जेल आपलं आहे, आता इथं आपलं राज्य आहे, थोडा कुठे त्याचं नाव वगैरे घेत बसता वगैरे. अरे संपली त्याची ड्युटी. नेहमी बोलायचं ना, माझी ड्युटी माझी ड्युटी. संपली त्याची ड्युटी, संपलं त्याचं राज्य. काय नाही, आता तो काही नाही, जे काय ते मीच. त्याला जो मीपणा जो इतका हे झाला होता ना, ते त्याने कधी विचार पण केला नव्हता. त्याच मीपणामध्ये जाऊन त्याने चुकीचं पाऊल उचललं म्हणजे तो पुन्हा एकदा त्या 7 नंबर बराकमध्ये गेला. ते 7 नंबर बराक, सावित्री तिथे मेली, नराधम तिथे मारला गेला सावित्रीच्या हातून. त्या 7 नंबर बराकमध्ये बिल्ला येता जाता मुद्दाम पोलिसांच्या काठ्यांचा आवाज करणं, जोर जोरात हसणं. अरे कुठे आहे नराधम? तुझं जेल मी कसं माझ्या ताब्यात घेतलंय, काय करू शकतोस, काय करू शकतोस? मुद्दाम छेड काढायला लागला येता जाता 7 नंबर बराकमध्ये. तर हे सगळ्या गोष्टी त्याला असं वाटत होतं की नराधम आता या जगातून गेलेला आहे, तो काय परतू नाही शकत. हेच चूक सगळ्यात मोठी त्याला मागात पडली. त्या दिवशी तो 7 नंबर बराकमध्ये जोरजोरात हसत होता, मस्करी करत होता, छेड काढत होता ना, बोलत होता आपल्या अहंकारात, मीच आता बघ तुझं जेल कसं ताब्यात घेतलंय, संपली तुझी ड्युटी संपली. त्याच दिवशी रात्री जेव्हा तो झोपायला गेला, त्याचा बराक नंबर 9 मध्ये झोपायचा. 7 नंबर बराक हा खालीच ठेवला होता, कारण तिथे कोण कैदी ठेवतच नव्हते भीतीपोटी नराधमच्या आणि सावित्रीच्या मेल्यानंतर. तेव्हा 9 नंबरमध्ये छेडकाड 7 नंबर बराकमध्ये त्याने ते अहंकाराने सगळ्या गोष्टी बोलल्या. 9 नंबरमध्ये झोपायला गेला तेव्हा अचानक त्या 9 नंबरमध्ये झोपायला जाताना मुळात जेलमध्ये रात्रीच्या लाईट चालू असतात, बंद करत नाही. 9 नंबरमध्ये तो झोपायला गेला तेव्हा लाईट अचानक बंद चालू व्हायला. काय प्रॉब्लेम झाला असेल, झोपला तो. त्याच दिवशी पहिल्यांदा त्याच्या स्वप्नात नराधम आला. काय रे, हे हुशार काय मारतोय? बघा वाटलं मी संपलोय, आहे मी अजून शांत होतो, मला परत जागा केलंस.
तर तुला मी दाखवतो, बघ काय होणार आहे. बघ मी काय करतो. नाही तुला पोचवलं ना मी देवाच्या घरी. नाव माझं नराधम पाटील नाही, असं बोलून जोरात त्याने फुंकर मारली. स्वप्नात चालू आहे. बिल्लाला फुंकर मारली, बिल्ला उडून पडलाय 5 फूट लांब. स्वप्नात जसं तो उडून पडलाय, बिल्लाला जाग आली, पटकन उठला. नराधमने फुंकर मारली, मी पडलो असं खाडकन, आणि तो जागा झाला. बघतोय तर स्वप्न बघतोय. घामाने पूर्ण भिजलेला होता बिल्ला. परत लाईट बंद चालू व्हायला लागली. त्याने आजूबाजूच्या कैद्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. अरे उठा ते बघा, लाईट बंद चालू होते. नराधम माझ्या स्वप्नात आला होता. मला जीवे मारण्याची धमकी दिली. मला अशी फुंकर काय मारली, मी उडून पडलो. तो कुठं लाईट बंद चालू आहेच नॉर्मल. तू वेडा आहे का? तुम्हाला दिसत नाही का लाईट बंद चालू होते? अजिबात नाही, ते फक्त त्यालाच दिसत होतं. त्याचे मित्र त्याला बोलतात, काय नाही, शांतपणे झोपून जातो, काय नाही होणार बिल्ला. तू जरा जास्त अति केलं ना आज, त्यामुळे तुझ्या डोक्यात ते नराधम आहे ना, मेलाय तो, त्याला झाले जमाना, झोप. त्याला झोपवण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी तो उठला. त्याच्या डोक्यात तेच चाललेलं, नराधम स्वप्नात आलाय फिरतोय. कारण मी अति केलं, अहंकारात तर नाही गेलोय ना मी, वगैरे. आणि तो जाऊन त्या पोलीस अधिकाऱ्यांना सांगायला लागला. पोलीस अधिकाऱ्यांनी पण समजवलं, अरे स्वप्न होतं, सोडून दे, असं कुठं असतं का वगैरे, काय नाही होणार, जा. तो दिवस एकदम शांतपणे गेला. संध्याकाळी 7 वाजता ड्युटी असतो नराधमची. त्याच्या जागी तो मेला होता, त्या जागी आला होता रमेश म्हणून नावाचा वॉर्डर. तो नराधमची ड्युटी 7 वाजताची असायची, संध्याकाळची, रात्रीची. त्या जागी आला होता रमेश ड्युटी करायला. आणि तो 7 वाजता ड्युटी करण्याच्या अगोदर तिथे रजिस्टर असतं, पण रजिस्टरवर मेंटेन करतो ना, तो जातो, ते रजिस्टर ओपन करतो, आणि ओपन करून पेन घेऊन सही करायला जाणार. त्यात तो बघतो का ऑलरेडी कोणीतरी सही केलेली असते. ती सही होती नराधम पाटीलची. बघून हालतो ते तिथून, नराधम पाटलाची सही. तो साहेबांना सगळ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतो, साहेब बघा नराधम पाटलाची सही आहे, साहेब बघा नराधम पाटलाची सही आहे. सगळे ते अधिकारी वगैरे येतात बघायला. अरे कुठे दाखव रजिस्टर, कर ओपन. तो बघतो ना सही, तिथूनच झटकतो आणि जातो बाहेर सगळ्यांना बोलवायला, साहेब रजिस्टरवर नराधम पाटलाची सही आहे. येतो, बघतो नराधम पाटलाची सही कुठे, दाखव. बघतो, नाही, तुझी सही आहे. सही रमेशची असते. रमेश जेव्हा बघतो तेव्हा नराधम पाटलाची सही असते. आता नराधम जागा झाला होता, सगळ्यांच्या डोक्याशी खेळायला लागला होता. म्हणतात ना पेन्सिल आणि ते गिरमिट, आपण जसं शार्पनर हळू 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 हळू, पेन्सिलला कळत नसतं, तिचं आयुष्य कमी कमी होत जात आहे. तसा तो त्यांच्या डोक्याशी हळूहळू खेळून त्यांना मारण्याचा प्रयत्न करणार होता. त्यांना कळत नव्हतं. त्याच रात्री रमेश 7 नंबर बराकच्या इथून जात असताना मागून आवाज, कानाच्या इथं फुसफुसणं, अरे रमेश, तू माझी ड्युटी करतोय, इतका शाणा झाला तू, मी आहे ड्युटीवर, चल चालता हो. रमेश घाबरतोय, दचकतोय, मागे वळून बघतो, कोणच नसायचं. कळत नव्हतं त्याला काय चाललंय. बिर्ला त्या 7 नंबरच्या इथून जाताना अचानक रक्ताचे थेंब टप 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 पडायचे. बिर्ला त्या जाळीतून हात टाकायचा, बघायचा, गरम गरम रक्त. अचानक साखळी यायची, साखळ्यांचा आवाज व्हायचा, मग साखळी यायची. साखळी बघून बिल्ला घाबरला, धावत गेला. पोलीस अधिकाऱ्यांना सांगायला लागला, 7 नंबर बराक आहे, साखळी विकली, तिथं खून आहे. त्याच्या बोटावर काहीच नसायचं. ते त्यांना दिसत होतं. रमेशला दिसायला लागलं होतं, बिल्लाला दिसायला लागलं होतं. रमेश पण मस्करी करण्यात जोडीला होता ना बिल्लाच्या. अर्ध्याहून जास्त नराधम गेल्यानंतर ते जे सगळ्या गोष्टींचा ताबा जेलच्या कैद्यांचा हा बिल्लाला मिळवून देण्यासाठी रमेशचा वाटा होता. त्यामुळे तो रमेशच्या डोक्याशी पण खेळत होते आणि बिल्लाच्या डोक्याशी पण खेळत होते. तेव्हा तिथेच त्याच दरम्यान जो नवीन जेलर आला होता, जेव्हा ही गोष्ट सगळी घडत होती, त्यांच्याबरोबर टॉर्चर चालू होता. ह्यांनी त्याला जेलरला सांगण्याचा प्रयत्न केला,
तेव्हा त्या जेलरला थोडंसं विचित्र वाटलं. सगळ्या गोष्टी माझ्यापासून माझ्या मागच्या जेलरने मला का नाही सांगितलं, हे असं सगळं जेलमध्ये घडतं हे खरं आहे की नाही, का हे लोक मुद्दाम हे करतात ते वगैरे वगैरे. पण एक वेगळं टेन्शन हे होतं की खूप दिवस झाले होते ती बराक खाली होती, 7 नंबर बराक. नवीन कैदी तर तिथे पाठवण्याच्या अगोदर जे जुने कैदी होते त्यांना जेव्हा विचारण्यात आलं की तुम्हाला 7 नंबर मध्ये शिफ्ट करू का अडचणीत राहताय तुम्ही, आणि एका बराकची कॅपॅसिटी असते कैद्यांची, जास्त कैदी तिथे राहू न शकत. तो तिथे गर्दी वाढायला लागली. नवीन कैदीला पाठवण्यापेक्षा जुन्या कैदींना विचारून बघूया. जेलर तिथल्या कॉन्स्टेबल लोकांना सांगतो की जाऊन तुम्ही विचारा बाबा 7 नंबर बराक मध्ये कोण राहू शकतं का, काय जाऊ शकतं. कोणच रेडी नाही होते. तर नवीन कैदीला पाठवणं म्हणजे पण टेन्शन आहे. 2-2 जणांचे खून झाले तिथे, करायचं काय बाबा. ते कॉन्स्टेबल सगळे बोलायला लागले, एकच माणूस आहे, काय करू. 2-4 दिवस तिथे त्या माणसाला पाठव. तो म्हणजे बिल्ला, कारण तो ताकदवान पण होता तितकाच. जेलचा ताबा पण सगळे कैदी त्याला घाबरून होते. पोलीस अधिकाऱ्यांच्या पण मनातला विश्वासाचा ताईत आता तो झाला होता, ज्या प्रकारे तो जेल हँडल करत होता. त्यांना असं वाटलं की ठीक आहे, बिल्ला थोडासा नराधमच्या टॉर्चरने घाबरला होता. बिल्लाला कळत होतं की माझ्याबरोबर काहीतरी विचित्र घडेल, मी नाही जाणार. तरी थोडंसं कन्व्हिन्स केलं. बोला जेलर साहब का आदेश है, तू जाएगा, हुकुम है जेलर का, तू जाएगा तो तेरी सजा थोड़ी कम हो जाएगी, समझ क्या करने का, तेरे को खाली 2-3 दिन रहने का, फिर नए कैदी को डाल देंगे अगर कुछ नहीं हुआ तो, और हम लोग है ना ड्यूटी पे तो रहते हैं, तो कुछ नहीं होने देंगे. असं बस त्याला समजाव त्याची काढली. तो घाबरत होता. काय होतं, एखाद्याला आपण म्हणतो ना ते मरण येण्याच्या अगोदर ते दिसायला लागतं, इंडिशन्स चांगले येतात, आणि त्याचं नराधम बरोबर 36चं आकडं होतं. नेहमीच झडप व्हायची. मग त्याला भीती होती की राग हो असणारच हा माझ्या स्वप्नात पण आला होता, छळतो पण आहे मला. स्वप्नात आल्यानंतर पासून तो जास्त घाबरायला लागला. आणि परत आता त्याच बराकमध्ये जिथे त्याला मारला गेलाय तिथे जर मी गेलो आणि मी त्या अहंकारामध्ये त्याला छेड पण काढली होती, तर त्याला थोडीशी ती भीती होती, हे लोक मला ठेवतात आहे, पण मी जर समजा गेलो आणि माझ्याबरोबर काय घडलं तर. पण तरी कसं बसं समजूत काढून काढून त्याला लालची पोटीमध्ये, आम्ही तुझी सजा कमी करू, हे तुला लवकरात लवकर इथून बाहेर काढू वगैरे, आजन्माची शिक्षा होती त्याला बिचारायला. मग त्या ह्याच्यामध्ये आवेगामध्ये येऊन त्या 7 नंबर बराकमध्ये शिरला. 7 नंबर बराकमध्ये तो शिरला. त्या दिवशी रात्री स्वप्नात पुन्हा नराधम आलास आता माझ्या तावडीत, बघ तुला दाखवतो काय असतं मरण. मरण बघितलं नाही ना कधी, मी गेल्यानंतर हुशार काय मारतो का, नाही तुला पण माझ्यासारखा भूत बनवला. त्याला घाबरवायला लागला. मध्येच आवाज यायचा साखळ्यांचा, रक्ताचे थेंब पडतात, झोपलाय, टप 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 पडतात. बघायचा रक्त, उठायचा, जोर जोर तोडायचा. अरे वार्डन कांस्टेबल जरा आओ, ये देखो ये क्या है, खून मेरे मुंह पे सब खून खून आ रहा है, मुझे यहाँ से बाहर निकालो, मुझे यहाँ से बाहर निकालो. वार्डन यायचे सगळे, ते लोक यायचे बघायचे. अरे किधर कुछ है, ते चेहरे पे भी कुछ नाही आहे, आरसा दाखवायचे, बघ कुछ आहे क्या. ते त्याबरोबर घडत होतं. हसण्याचा आवाज मध्येच, तरी फुसफुसतंय, ते त्याबरोबर घडायला लागलं. कैद्यांना बाहेर सोडलं जातं सकाळी, तेव्हा मोजणी वगैरे झाली ना बाहेर फिरू शकतो कैदी. 24 तास बराकमध्ये नाही ठेवत त्याला, रात्रीचं किंवा दुपारची वेळ असते, ठराविक वेळ असते, त्याच दरम्यान त्याला आतमध्ये ठेवतात. तो जेव्हा जेव्हा बाहेर असायचा ना तेव्हा पण घाबरलेला असायचा, तो आत जायलाच मागत नव्हता. ते काय एकदा गेला होता तो, त्याला जेलरने बोलून बोलून लालची पोटी त्याला पाठवलं होता, मग त्याला परत आत जाताना पण भीती वाटायची. काय आता शेवटी गेलोय तर परत बघूया, 2-3 दिवसाचा प्रश्न आहे, म्हणून त्या हिशोबाने परत गेला तो. आणि त्या दिवशी गेला परत. पहिल्या दिवशी त्याला स्वप्नाने छळलं होतं, नराधमने वॉर्निंग दिली होती, मी तुला मारून टाक. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो जेलमध्ये जाताना, आतमध्ये त्या बराकमध्ये जातानाच अचानक त्या बराकच्या ज्या जाळ्या असतात ना त्या जोर जोरात वाजायला लागला, कडकड कडकड कडकड. त्यानं खाली सगळं रक्ताचं, त्याच्या रक्त त्या भिंतीमधून दिसायला लागलं. त्याला घाबरला, बेचैन झाला.
येऊन सगळ्यांना सांगायला लागला आहे काय दिसतच नव्हतं. त्याची मन भरणी केली, अरे कुछ नहीं रे बाबा, तेरे दिल में भ्रम है, वो सब भ्रम है, नजरों का खेल है, खिलावा है, छलावा है, म्हणतात ना छलावा, छलावा है, तू जा अंदर कुछ नहीं होगा, तेरे को जा अंदर कुछ नहीं होगा, असं बोलून बिचाऱ्याला टाकलं. बिचारा कसला कैदीच होता, पण त्याला माहिती होतं की त्याचं मरण येणार आहे, पण तरी तो त्याला आतमध्ये टाकलं त्यांनी, कारण त्यांना ते बराक दाखवायचं होतं की भाई भरलेलं आहे, बाकीच्या कैद्यांना ठेवायचं होतं. गेला बिचारा आतमध्ये त्या जेल बराकमध्ये, 7 नंबर बराकमध्ये, आणि झोपण्याचा प्रयत्न करत होता. मध्येच खुसबुसचा आवाज कानाजवळ आहे, ए नराधम, ए बिल्ला उठ ना, नराधम हूं मैं, आया हूँ तुझे मिलने. वो शानपति कर रहा था, कह रहे दिखाता हूँ तुझे मैं क्या चीज हूँ, तू उठता है क्या मैं उठाऊं तुझे, मैं उठाऊंगा तो दुनिया से उठाऊंगा. तो एकदम घाबरत घाबरत झोपला होता, त्याला माहित होतं डोळे उघडले मी उठला माझ्यावर काहीतरी घडेल. तो ते करण्याचा प्रयत्न करत होता. चादर घेऊन तोंडावर असा झोपलाय तो. अचानक 2:12 का 2:13 वाजता रात्री चादरीतून हात जातो, अचानक बिल्लाला खेचला जातो. बिल्ला उठतो तडका फडक, कोण नसतो, उभा राहतो त्या भिंतीवर आहे ना, रक्त यायला सुरुवात होते, रक्ताच्या धारा लागतात सगळ्या. तो हळूच असा जातो माणूस, तो चेक करण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी पण पहिली तर गोष्ट ब्लँक होतो माणूस, काय सुचत नाही डोळ्यासमोर. माणूस जेव्हा घाबरतो ना पूर्णपणे, जेव्हा पूर्णपणे बिथरतो ना, तो आरडाओरडा नाही करत, तो पहिले तर त्या परिस्थितीला समजून घेण्याचा प्रयत्न करतो की नक्की काय घडतंय. तो तसा ब्लॅकआउट झाला होता, त्याला आरडाओरडा करायची पण सुद्धा नव्हती, पुन्हा ब्लॅकआउट झाला. त्याला ते कळत नव्हतं, त्या रक्ताच्या धारा हळूहळू वाहतात आहे ना, तो ते बघता 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 गेला आणि असं टच करण्याचा प्रयत्न केला, तेवढंच नराधम त्या भिंतीतून आला. डोळे नव्हते, त्याने माखलेला चेहरा, नराधम त्या भिंतीतून येतो आणि अचानक बिल्लाच्या पायाला साखळ्या लागतात. अचानक एक साखळी येते, फास लागतो बिल्लाच्या गायाला, जोरात आवळला जातो. पहिले तर जोपर्यंत बिल्लाच्या साखळी पूर्ण फासेपर्यंत बिल्ला ओरडत होता, तो आवाज कोणाला जात नव्हता. नेमकं जीव जाण्याच्या 5 सेकंद अगोदर शेवटचा जोराचा आवाज, त्याची किंकाळी आवाजाची, आ, बिल्ला तिथे जागेवर मरतो. सगळे कॉन्स्टेबल सगळे धावून तो आवाज ऐकतात ना, धावत पळत येईपर्यंत बिल्ला तिथे मेलेला. नराधमने हे बोलला ते केलं. नराधमला इतका राग होता त्या बिल्ल्यावर, जो कॉन्स्टेबल होता ना रमेश, बेशुद्ध पडला बघून बिल्ल्याला मारताना, त्याच बराकच्या बाहेर ठाडकन. या सगळ्या गोष्टी जेलरने बघितल्या. बाहेर रमेश पडलेला असतो, जेलर येतो, हे सगळं बघतो. जेलरला कळत नाही काय चाललंय नेमकं. एकाच बराकमध्ये 3 खून झाले. अगोदरच्या जेलरने त्याला काय सांगितलेलं नसतं, त्याला सगळ्या गोष्टी कळत असतात. तो इग्नोर करतो की ठीक आहे जेल आहे, तर या गोष्टी होत राहतात, कारण एक नॉर्मल थिंग आहे ना, आपण कुठे पण जातो तर भूताटकीच्या गोष्टी असतातच, जशी पॉझिटिव्हिटी असते तशी निगेटिव्हिटी असते. तर तो इतकं लक्ष देत नाही. पण जेव्हा ते मर्डर होते ना, त्याच्यानंतर तो जाणीवपूर्वक लक्ष देतो, कारण जबाबदारी त्याच्या खांद्यावर असते. आणि हे अगोदरच्या जेलरच्या बाबतीत 2 मर्डर झाले, आणि तो स्वतः ड्युटीवर असताना, ज्या जेलचा ताबा त्याच्याकडे असताना, बिल्लासारख्या कैदी, तो फुल पॉवरफुल आहे, तो तिथे मरतोय. तो त्याला ते काय विचित्र वाटतं. मग तो त्या सगळ्या गोष्टींचा शोध घ्यायला सुरुवात करतो. मुद्दाम 7 नंबर बराकमध्ये रात्री जाणं, थांबणं, त्याला काहीच नाही त्याला होत. काय नाही त्याला करायचं. काय नाही होत. त्याच्या मागे पण एक हे आहे, त्याला काही होत नाही किंवा त्याला काही दिसत नाही किंवा त्याला काय होत नाही, कारण त्याचे वडील हे स्वतः मांत्रिक असतात, अच्छा, ब्राह्मण असतात, अगदी वेद पुराण चांगले चांगले सिद्धी प्राप्त असते. सिद्धी प्राप्त असते त्यांना. सो एक पॉझिटिव्हिटी पण असते ना, आपण म्हणतो ना वडिलांची पुण्याई असते, की त्याच्यावरती एक ब्लेसिंग होती. त्याला त्या गोष्टींचं, त्याला ते कळून येत होतं
बॉस इथं काहीतरी विचित्र आहे, पण त्याला ते दिसत नव्हतं, जाणवत नव्हतं. हे जाणवत कोण होतं? बिल्लानंतर रमेशला थोडं थोडं जाणवत होतं. रमेशशी इतकं वैर नव्हतं. आपण काय होतं, मित्र माफ केला तुला, तसं नराधमने त्याला माफ केला. पण जो मेन होता बिल्ला, ज्याच्यावर राग होता, त्याला मारला, त्याला संपवला त्याने. आणि रमेशच्या मागे लागला. रमेशच्या मागे म्हणजे त्याला दाखवायचं होतं की मी अजून गेलो नाही, माझी दहशत आहे अजून. मुद्दाम रमेश तिथून जाताना पण घाबरत जायचं एकटं पहिलाच. त्यात तिथून मध्येच भिंतीवर, माझी ड्युटी चालू आहे, मी अजून संपलो नाही. रमेशच्या स्वप्नात येऊन सांगणं, हे माझं राज्य आहे. परत जर कोणाला तरी उभा केलास ना तू, लक्षात ठेव तुला पण घेऊन जाईल, वगैरे वगैरे. तो घाबरायचा पूर्ण. सांगणार कोणाला? जेलर त्याला मुद्दाम थोडं थोडं हळूहळू हळूहळू विचारायला सुरुवात केली. रमेश त्याला सगळं सांगतो की असं असं प्रकारची एक सावित्री कैदी आली होती, वगैरे सगळी मागची पूर्ण स्टोरी. स्टोरी नक्की बघा, पूर्ण स्टोरी त्याला सांगतो. आणि मग जेलरला ते कळतं की बॉस हा काही नॉर्मल प्रकार नाहीये, हा एक कैदी दुसऱ्या कैदीवर करणारा प्रकार नाहीये, हा भुताटकीचा प्रकार. पहिली जी मृत्यू झाली ती सुसाईडने झाली, नंतर जे 2 मेले तो खून आहे. खून प्रेत करतात, आत्मा करते, करतात. नराधमचा भूत करतो, सावित्रीच्या भूताने नराधमचा केला, नराधमच्या भूताने बिल्लाचं त्या क्षणी मेल्यानंतर विधिवत सगळे, आपण जे म्हणतो ना, सगळ्या पूजा अर्चना क्रिया केल्या, सगळ्या अस्थि विसर्जन वगैरे केले, कारण तो अडकून नाही परत आता. त्यामुळे ते सगळ्या गोष्टी त्याने केल्या. तो शार्प होता, हुशार होता जेलर. दुसऱ्या कैद्यांवर येणार, आम्हाला पण त्याचा त्रास होणार आहे, त्यामुळे त्याने ते थांबवण्यासाठी, स्टॉप करण्यासाठी बिल्लाचं केलं. बिल्लाचं केल्यानंतर त्याला ते कळे ना की बॉस हे थांबवू कसं. कारण रमेश रोज येऊन कंप्लेंट करत होता, बाकीचे कैदी पण कंप्लेंट करायला लागले होते. परंतु नराधमला हे जाणून द्यायचं होतं की जेल माझं आहे, मी अजून इथून गेलेलो नाहीये, तुम्ही चुकीचं पाऊल टाकू नका. या सगळ्यातून बाहेर पाडायचं होतं जेलला, कैद्यांना, सगळ्यांना. त्याने आपल्या वडिलांना फोन केला, वडिलांना सगळ्या गोष्टी सांगितल्या, सगळी सिच्युएशन समजून सांगितली, अशा अशा गोष्टी आमच्या इथे घडतात, तुम्ही येऊ शकता. ते आले. तिथे आल्यानंतर पहिले तर सगळं समजून घेतलं त्यांनी, त्याच्याबरोबर बसून रमेशला बोलवलं, त्याला सगळं विचारपूस केली, त्याला समजवलं, त्याला 2-3 वेळा हात पण फिरवला, मंत्र वगैरे बोलले, जेणेकरून त्याला शांत झोप येईल. आणि त्याच्यानंतर जेलर बोलला चल, जेलरला बोलले त्याचे वडील, चल मला 7 नंबर बराक दाखव, बघू दे काय 7 नंबर बराक मध्ये असं का घडतं. तिथे गेल्याशिवाय कळणार नव्हतं. ते गेले. तिथे गेल्यानंतर जसे त्याचे वडील तिथे जाणार, जेलर सोबत स्मेल यायला लागली घाणेरडी, त्यांना कुजलेली. बाकीच्यांना येत नव्हते, त्यांच्याकडे सिद्धी प्राप्त होती, त्यांना येत होते, त्यांना कळत होतं, जाणवत होतं त्यांना. जसं हळूहळू पावलं टाकतात ते ना, ते निगेटिव्ह वाईब बोलतो ना आपण, वातावरणात असतं ते, कळून येतं ते आपल्याला की बॉस इथे काहीतरी, बेचैन वगैरे होणं, काहीतरी विचित्र घडतंय इथे, काहीतरी ही जागा पॉझिटिव्ह नाहीये. आणि जसे 7 नंबर बराकच्या इथे गेले, स्वतः त्यांनी चावी घेतली, बोलले तू नको खोलू, पुढे बाजूला, तू बाहेरच थांब. चावी घेतली, टाळा खोलला, आत. चावी कोणा? जेलर कडनं? नाही, जेलर. रमेशला नाहीच बोलवलं, त्याला बोलले तू थांब, तू नको येऊ. जेलरला घेऊन आले बराक नंबर 7 मध्ये. पोराकडून चावी घेतली, पोराला बोलले तू बाहेर थांब, तू आत नको येऊ. त्याला पण माहितीये पप्पा आपले आहेत, काय टेन्शन नाही. चावी घेतली, खोलले, ते आत गेले. जसं आत गेलं ना, सेम बिल्लाच्या वेळी जशा भिंतीवर रक्ताच्या धारा यायला लागल्या ना, तसंच रक्ताच्या धारा यायला लागल्या. बिल्लासारखं त्यांनी टच नाही केलं त्या धारांना, काहीतरी मंत्र फुटायला लागले. जसं ते मंत्र फुटायला लागले ना, अचानक खाली साखळी आली पायाच्या इथे, दोन्ही पायाच्या इथे. जेलरला काहीच दिसत नाहीये. जेलरला असं वाटतं फक्त माझे वडील आतमध्ये काहीतरी मंत्र बोलतात, उभे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. एवढं कळत होतं की त्यांना ते काहीतरी जाणून घेण्याचा प्रयत्न करतात, त्यांना ते कळतंय सगळं काय घडतंय आतमध्ये. आतमध्ये ज्या गोष्टी त्यांना दिसतात त्याला नाही दिसत. तो नॉर्मल आपला बाहेर उभा आहे, तो बघतोय, तो काय घडू नये त्याला पण वाटत होतं.
तर ते इतके सिद्धी पुरुष होते की त्यांनी आरडाओरडा, बघ ही माणसं खूप शांत असतात, काम असतात, आरडाओरडा करत नव्हते ते रक्त बघून. आणि ते आपलं त्यांनी चॅटिंग चालू केले. तशी पायाच्या इथे साखळी आली. अचानक त्यांनी साखळीला हात लावला खाली वाकून. वडील काय पकडतात ते खाली वाकून, त्याला ते कळत नव्हतं. पण जसं त्यांनी साखळी पकडली, सगळा तो फ्लॅशबॅक त्यांच्या डोळ्यासमोर. सावित्रीचा, नराधमचा, या साखळीने माझी ड्युटी संपली नाहीये, ते मरणं वगैरे, आता हे बिल्लाचं, त्याचे पाय खेचून त्याला अंथरुणातून बाहेर काढणं, रक्ताचे थेंब त्याच्या चेहऱ्यावर पडणं, सगळा फ्लॅशबॅक त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला. ती ताकद होती त्यांची. आणि तो सगळा फ्लॅशबॅक बघितल्यानंतर त्यांनी, जेव्हा एंडला बिल्ला मेला तिथे, आणि साखळी सोडले. अशी साखळी त्यांनी सोडली, आपोआप साखळी निघून गेली. ते रक्त थांबलं. बराकमधून बाहेर आले. बराकला टाळा लावला, मुलाच्या खांद्यावर हात टाकला. रूम मध्ये आले आणि जेलरला सगळं समजून सांगायचं, या सगळ्या अशा गोष्टी घडल्या होत्या. जर तुला या जेलला मुक्त करायचं या आत्म्यापासून, सगळ्यात पहिलं सुरुवात, म्हणतात ना की बगीच्याचे स्वप्न आपण बघतो पण घरातल्या कुंडीकडे दुर्लक्ष करतो. सुरुवात त्या कुंडीपासून केली पाहिजे ना. मेन तर जर बगीचा तुम्हाला बनवायचा आहे तर मेन तर सुरुवात तुमच्या घरातल्या कुंडीपासून केली पाहिजे. तसंच आहे, त्यांनी सांगितलं की पहिली सुरुवात तू सावित्रीपासून कर, ती अधुरी इच्छा पूर्ण कर. भले ती मुक्त झाली आहे, ती सत्वत नाहीये कोणाला, पण आजही या जगात कुठेतरी वावरते आत्मा. सुरुवात तिथून करतो. नराधमाला काही अपेक्षाच नाहीये. नराधमाच्या अपेक्षा या अनंत. अनंत म्हणजे कशा, त्याला त्याची ड्युटी प्यारी, बस त्याला जेलमध्येच राहायचंय. जेल त्याचं घर आहे. ते 7 नंबर बराकमध्ये तो अडकलेला आहे. त्यामुळे तो हे जेल सोडून जाणार नाही. त्या अपेक्षा संपणार नाहीये. आपण करू काय ना काहीतरी त्याचा बंदोबस्त. त्याला कसं वटणीवर आणायचा किंवा त्याला बंदिस्त करून या जेलमधून बाहेर काढायचं कसं हे मी बघतो. तू निदान सावित्रीचं तर कर, असं ते बोलले. मग त्या जेलरने काय आपले सोर्सेस लावले असतील. सावित्रीच्या आईला घेऊन आले 7 नंबर बाराकमध्ये. दरवाजा उघडून दिला. त्याचे वडील बाहेर उभे आहेत. आपलं मंत्राच्या हातात माळा होती रुद्राक्षाची, चॅन्टिंग करतात आहे. काही अघटित घडू नये त्या महिलेसोबत. आणि सावित्रीची आई आली. जेलरने तिला आतमध्ये बराकमध्ये घेऊन गेले. बोलले, आई तुला जे बोलायचंय तू बोल. ती बिचारी सांगायला, म्हणजे पोरीच्या याने वेदनेने तिला कळालं असं या मुलीने इथेच जागावर सुसाईड केलं आणि एखादी आई तिथे जाते जागेवर. ऑफकोर्स तिचं आजार फुटतोच ना तो दयाचा. रडायला लागली ती. दिसत तर नाहीये सावित्री कुठे, म्हणून त्या 4 भिंतीमध्ये ती जोरजोराने ओरडायला लागली की तू का केलंस पोरी, थोडीशी थांबली असती, आयुष्य खूप होतं तुला, मी करत होती प्रयत्न, मला पोचून नाही दिलं, असं नव्हतं करायला पाहिजे होतं, का तू आत्महत्या केली वगैरे वगैरे. पहिलं तर 5-10 मिनिटं त्या आत्महत्याबद्दल, तिच्या दुःखाबद्दल थोडस तिच्या आईने सगळं प्रेम जे होतं ते आपण म्हणतो ना भावना मनातल्या व्यक्त केल्या. त्याच्यानंतर थोडस सावित्रीला पण समजवण्याचा प्रयत्न केला, हे तू त्याचा खून नव्हता करायला पाहिजे, तो वाईट होता, तू वाईट होती का, तू जे केलंस ते पण तर वाईटच कर्मात मोडलं जातं. त्याला शिक्षा देणारी कोण आहे, त्याला परमेश्वराने शिक्षा दिली असते, तू त्याला खून करून त्याला अडकवून ठेवलंस तिथे वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टी तिला पटवून देण्याचा किंवा प्रयत्न करण्याचा आईने प्रयत्न केला. खूप मनापासून सांगत होती, रडत होती. आणि सगळं बोलून झाल्यानंतर जेलर आला आणि हात जोडून फक्त एवढंच बोलायला लागला, सावित्री तुझी अधुरी इच्छा आम्ही पूर्ण केली, तू हयातीत नाहीये, चूक झाली आमच्याकडून, त्या नराधमाच्या वतीने पूर्ण जेलच्या वतीने मी तुझी माफी मागतो. असं बोलून त्या आईला तिथून नेतानाच अचानक मागे पदर पकडला. पदर कोण नव्हतं तिथे, दिसत नव्हतं कोणाला, पण पकडला कोणीतरी पदर. त्या सावित्रीच्या आईने जसा हात असा पुढे केला, अचानक हाताच्या इथे व्हाईट प्रकाश, उजेड, सफेद असा छोटासा हलकासा हातापुरता. अचानक एक अश्रूचा थेंब
पाण्याचा थेंब तिच्या हातावर. बाहेर जे वडील उभे होते जेलरचे, त्यांनी हसत हसत सांगितलं त्याच्या आईला, तुमच्या मुलीला मुक्ती मिळेल, त्या आत्म्यास आता शांती मिळेल, तुम्ही या बाहेर. हात जोडले, सगळ्यांनी बाहेर आले. बाहेर येता येता अचानक तिथे वरती ते दोघांना नाही दिसत, आईला, सावित्रीच्या आणि ह्याला, त्यांना दिसायला लागलं, वडिलांना, जेलरच्या वडिलांना. काय ढग, धूर, पूर्ण धूर, ढग नाही म्हणू शकत पण धूर, पूर्ण धूर, सिलिंगला वरती पूर्ण धूर, का कुट्ट कुट्ट धूर. पुन्हा भिंतीवर रक्ताच्या धारा यायला लागल्या जोर जोरात. बाहेर काढलं दोघांना जेलरच्या वडिलांनी, तुम्ही बाहेर या, माझं काम सुरू आहे. आत गेले तसे पायात साखळ्या आल्या. यावेळी त्या साखळ्या त्यांनी पकडल्या वगैरे नाही, शांत स्थिर उभे राहिले. समोर रक्ताच्या धारा त्या भिंतीवरून येतात आहे, पायाला साखळी बांधले, त्याचे वडील उभे शांतपणे. मागून हसण्याचा आवाज यायला लागला जोरात. भिंतीच्या इथून बाहेर नराधम बाहेर पडला. रक्ताने माखलेला नराधम, गळ्यात ती साखळी अडकली, समोर येऊन उभा ठाकला त्यांच्या आणि जोर जोरात हसायला लागला. तू आलायस का आता यांना वाचवायला? तिला मुक्तता गेली, माहितीये तिने माझ्यासोबत काय केलंय, माझी चूक नसताना माझा जीव घेतलाय. ते वडील त्याला समजवायला लागले, नराधम काय केलंयस काय नाही केलंय, तू किती पाण्यात आहे हे माझ्यापेक्षा तुझ्या आत्म्याला विचार. त्या कैद्यांसोबत काय केलं, विल्ला सोबत काय केलं, तिने केलं तेच तू केलं. अरे तिने त्या बिचारीने आपल्या आईच्या वेदनेपोटी तिला भेटण्यासाठी तुझ्याकडे हाक मारली होती. त्या दोघांचं कन्व्हर्सेशन चालू आहे. जेलरला कळत नाहीये, जेलर त्याच्या आईला पाठवून देतो कॉन्स्टेबल, यांना बाहेर घेऊन जावं, मी थांबतो. आणि तो बाहेर थांबलाय बराचसा. ते दोघांचं कन्व्हर्सेशन, त्याला एवढं तर कळालं होतं की नराधम समोर आलाय वडिलांच्या माझ्या, आणि माझे वडील आता धोक्यात आहे, काय खरं नाही. त्याला विश्वास पण होता की माझ्या वडिलांकडे सिद्धी प्राप्त आहे, ताकदवान आहे तितके, ते हँडल करू शकतात. सो ते वडिलांचं जे काय संभाषण आहे ना, तो ऐकतोय सगळं. त्याला कळतंय की ते नराधम सोबत चालू आहे, बोलणं चालू आहे. त्याचे वडील खूप पोटतिडकीने त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होते. जर तुला इथून मुक्तता हवी आहे तर मी देऊ शकतो. गप गुमान जे काय केलंयस ते सोडून दे गोष्टी, त्या सगळ्या तुझं संपलंय सगळ्या गोष्टी. तू आता इथल्या कैद्यांना सतवू नको, इथल्या लोकांना सतवू नको. तुझा ज्याच्यावर राग होता तू त्याला मारलंस, आता तू जा इथून गपचूप नीटपणे. तुला नाही जायचंय तर मी दाखवतो मी कोण आहे आणि काय. सगळ्यात मोठी शक्ती असते ती परमेश्वराची शक्ती, आणि ती परमेश्वराची शक्ती माझ्याकडे. माझा मुलगा इथला जेलर आहे, त्याची पण चूक नाहीये. तो इथे त्याचं काम करायला आलाय, त्याला पण सतवणं सोडून दे. त्याच्यापर्यंत तो पोचूच नाही शकणार, पण तू इतर कोणाला पण सतवू नकोस. माझा यापुढे जीव घेणं नाही, इथून गपचूप निघून जाशील. नराधम ऍज युजल, अहंकार, मीपणा, हे बघा दाखवतो मी काय चीज आहे आणि काय नाहीये. जोर जोरात त्याच्या साखळ्या होत्या जेलच्या, त्या वाजायला लागल्या खडखड खडखड. त्याची पावर दाखवायला, तो त्याची पावर दाखवायला घाबरवायला लागला त्यांना. पण ते सिद्ध पुरुष शांत होते, काम होते. त्यांना माहिती होतं या सगळ्या गोष्टींनी काही नाही होणार. तर दुसरा कोण सामान्य माणूस असता तर बिथरला असता. त्यांच्याकडे ते होती पावर. त्यांनी लगेच आपली गळ्यातली रुद्राक्षाची माळ काढली, चॅन्टिंग करायला लागले एका हाताने. नराधम त्यांच्या फेऱ्या मारतो जोर जोरात बाजूला, कंटिन्यू जोर जोरात हसतोय, तुला दाखवतो बघ काय करतो. आणि ना हळूहळू आहे ना त्या पायाच्या इथे ना साखळी फेऱ्या मारायला लागली त्यांच्या वडिलांच्या. जेलर बाहेर उभा आहे, त्याला कळत नाहीये, ते दिसत नाहीये त्याला असं वाटतं फक्त वडील उभे, फक्त वडील उभे, पण काहीतरी घडतंय हे त्याला जाणवतंय. कारण ते खडखड खडखड होतं ना, ते जेलर बघतोय तो. त्याच्या वडिलांनी त्याला वॉर्निंग दिले, काही झालं तरी आत नाही यायचंय. त्यामुळे तो उभा आहे शांतपणे. त्याचे वडील चॅन्टिंग करतात, जोर जोरात चॅन्टिंग, जोर जोरात मंत्र आपले महादेवाचे, हर हर महादेव, जोर जोरात चॅन्टिंग चालू आहे. इतक्यात त्याचे वडील त्याला सांगतात, हे जे अस्थि आज पण इथं आहे, अस्थि त्याची. त्याला जायला नंतर जे असतं ना ते गंगेत वाहिलंच नाही कोणी, त्याच्या रूमवर आणून तिकडे बांधून ठेवलं होतं रमेशने.
ते त्यांच्या लक्षात येतं, ते त्यांना दिसतं त्या चॅन्टिंग मध्ये मंत्र उच्चार करत असतात, त्यातून दिसतं त्यांना ते चित्र. ते पटकन आपल्या मुलाला सांगतात की तू ते घेऊन ये, आज ह्याचा निकालच लावूया. आणि त्याला मग तो जो जेलर असतो तो धावत जातो, रमेशला सांगतो की वडील तिथे आहेत, तुम्ही जरा थांबा तिथे बाहेर, बघा काय कळतंय काय होतंय मला सांगा, आणि त्यांना ज्या ज्या गोष्टी लागत असतील त्या द्या. त्यांच्या बॅगेत गंगाजल वगैरे ते सगळ्या सामग्री असतात क्रिया करण्याच्या, त्या सगळ्या पटकन जाऊन त्यांना दिल्या, बाहेरच ठेवल्या म्हणजे बराकच्या इथे. आणि ते जे वडील गेले ते सगळ्या गोष्टी आत घेतल्या आणि कंटिन्यू बसले तिथे. त्या साखळी आहे ना गोल गोल फिरत परत इथपर्यंत आले छातीपर्यंत. त्यांच्या मंत्राच्या कंट्रोल पर्यंत ते हळूहळू हळू तो वेडा बोलतो ना आपण, पडतो ना, तसं साखळींचा वेडा पडतो, पण ते दिसत नाही कोणाला, ते त्यांना दिसतंय साखळी हळूहळू आता वरती येते. ते आपल्या परीने सगळं सामान आणलं, आत घेतलं, बसले तिकडे आणि जोरजोरात राखा वगैरे फेकून त्यांच्या त्या क्रिया त्यांनी चालू केल्या की ह्याला शिक्षा घडवण्याची, ह्याला पकडण्याची आणि जेलमधून मुक्त करण्याची. त्यांना नकळत त्यांच्याकडून ते घडत होतं, कारण सिच्युएशनच तशी होती, आता थांबण्यात अर्थ नव्हता. नाहीतर काय ना नराधम काय ना काहीतरी करू शकत होता, कारण नराधम त्यांना मारण्याचा पण प्रयत्न करत होता. तर त्यामुळे पटकन जेव्हा त्या जेलरला सांगितलं की अस्थि घेऊन ये, तो पण धावत गेला, पटकन अस्थि घेऊन आला आणि अस्थि आणून आपल्या वडिलांच्या इथे दिली, ठेवली आणि पटकन बाहेर येऊन बराकच्या इथे थांबला. त्याच्या वडिलांनी सांगितलं सर्वांनी निघून जायचं, कोणीच थांबू नका. जोर जोरात, इतक्या जोर जोरात त्या जेलच्या साखळ्या खडखड 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 वाजायला लागला, एक एक स्क्रू निघायला लागला, खाट 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 खाट. जेलचा दरवाजा उडून बाहेर पडला. जो कडी लावून पळाले होते त्यांना म्हणून सांगितलं की तुम्ही जा इथून, थांबू नका, कारण तो दरवाजा उडून बाहेर पडला. त्या क्षणाला अचानक नराधम गोल फिरत होता ना, समोर आला. समोर आल्यानंतर जोर जोरात त्यांच्या छाताडावर नख मारायला लागला. नख इतक्या जोरात मारली ना की रक्त. ते वडील होते, त्यांनी एका बाजूने नराधमचा गळा धरला, जोर जोरात मंत्र बोलायला आणि नराधम झटपटायला लागला. जणू आता काय माझं खरं नाही, जोर जोरात झटपटायला लागला. अचानक नराधमच्या पायाखाली आग लागली. हे कोणाच दिसत नाही, फक्त त्यांचं चाललंय इंटरनल. आग लागायला लागली नराधमची पूर्ण शरीराला. गाय आता पकडला असा, तो झटपटतोय, सोडा मला सोडा, नाही चूक झाली माझ्याकडून, चूक झाली, मला क्षमा करा क्षमा करा, मी ओळखलं नाही तुम्हाला, तुम्ही कोण आहात वगैरे वगैरे. पण ह्यांनी एक ना ऐकलं, हे आपलं कंटिन्यू मंत्र बोलायला लागले, कारण त्यांना नराधमला संपवायचं होतं. आणि जसा ते पूर्ण आग लागून नराधम जळून मेला, तसा त्यांनी हात सोडला, तशी ती सगळी धूर, सगळा तो काळा धूर त्या अस्थींमध्ये जाऊन सामावून गेला. अस्थी झाकली गेली, बाहेर घेऊन आले. त्या पोराला सांगितलं तलोजा तुझा मुक्त झाला, त्या अस्थींचं विसर्जन. अस्थि विसर्जन करून मग नराधमला अस्थि वगैरे विसर्जन केली आणि तो जेल मुक्त केला. त्यानंतर मग कधी कुठल्याही कैद्याला त्रास नाही झाला, कुठल्याही अधिकाऱ्याला. आता तो बराक फ्री आहे. तर तो बराक फ्री आहे. तिथे आता कैद्या वगैरे ठेवले, नंतर दुसरे जे नवीन आलेले कैदी ठेवले, त्यांनाही काय त्रास नाही झाला. पहिलं सुरुवातीला 2 कैदी पाठवून बघितले जेलरने की बाबा काय होतंय की नाही, पण नाही झालं. देवाच्या कृपेने शेवट म्हणतो ना आपण की ते आता शाहरुख खानची लाईन आहे ना हिंदी चित्रपटातली, कि पिक्चर हो या जिंदगी हो, एंड तक सब कुछ ठीक हो जाता है, अगर ठीक ना हो तो पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. तसं आहे, पण शेवट गोड झाला. तलोजा जेलचा आज तलोजा मुक्त आहे, नराधमाच्या पासून, सावित्री पासून, बिल्ला पासून. धन्यवाद. खूप चांगली स्टोरी सांगितली तुम्ही, थँक्यू आल्याबद्दल आणि दुसरा भाग पण आपल्यासोबत शूट केल्याबद्दल थँक्यू. जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुमच्याकडेही असे काही हॉरर अनुभव असतील आणि जे तुम्हाला जगासमोर मांडायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या इंस्टाग्रामच्या लिंक वरती क्लिक करून आम्हाला DM करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला गुगल फॉर्म फिल करा. धन्यवाद.